प्रश्न काय दिला आहे पहा, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? आपल्याला ह्या 3 परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि यांचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. आता ह्या संख्या प्रथम आपण लिहून घेऊ. 4/17 ऋण 7/9 ऋण 3/5. आता यामध्ये ही जी संख्या आहे 4/17 ही काय धनसंख्या आहे, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या यामध्ये कोणती असणार आहे? 4/17, कारण ही या दोन संख्या काय तर ऋण आहेत आणि धनसंख्या ही काय असणार आहे? सगळ्यात मोठी असणार आहे, म्हणजे 4/17 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर आता ह्या दोन संख्या आपण काय करू, भाग घालू. बघा 7 आणि 9. आता इथे भाग जातो का 9ने 7ला? नाही. मग आपण काय करू, इथे दशांश चिन्ह देऊ. इथे काय 0. 9×8 = 72, म्हणजे 9×7 = 63. 7चा भाग जाईल, इथे काय होईल 10. इथे किती होतील 6. 10तून 3 गेले 7 आणि 6तून 6 गेले 0. परत आपण एक 0 घेऊ. 9×7 = 63. 7चा भाग जाईल, पुन्हा काय येईल, इथे 10 होतील, इथे 6 होतील. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? 0.77. आता इथे काय करू, 3ला 5ने भाग करू. भाग जातो का 5ने 3ला? नाही. काय देऊ आपण? 0 पॉईंट दशांश चिन्ह देऊ. आता काय करू आपण, इथे एक 0 घेऊ. 5×6 = 30, म्हणजेच काय मिळालं आपल्याला? 0.6. आणि चिन्ह काय? ऋण चिन्ह येईल. ऋण 0.6 आणि ऋण 0.77. आता यामध्ये सगळ्यात लहान कोणता आहे पहा. या दोन्हीमध्ये कुठली येईल लहान संख्या? 0.77 ही काय येईल? सगळ्यात लहान संख्या येईल. म्हणजेच ही कोणती आहे? -7/9. लिहू आपण पहा, -7/9 ही काय येईल? सगळ्यात लहान संख्या येईल. त्यानंतर ऋण 0.6, ऋण 0.6 म्हणजेच -3/5 ही काय असणार आहे? ह्याच्यापेक्षा मोठी असणार आहे. ऋण 7/9 पेक्षा ऋण 3/5 मोठी असणार आहे. आणि सगळ्यात मोठी कोणती येईल? 4/17 धनसंख्या आहे. मग आपल्याला काय सांगितले? चढता क्रम लिहायला सांगितलेला आहे. म्हणजे चढता क्रम कोणता येईल पहा. ऋण 7/9 ऋण 3/5 आणि 4/10. ऑप्शन क्रमांक कोणता येईल पहा. -7/9 -3/5 आणि 4/17. ते 4/17 म्हणजेच येईल पर्याय क्रमांक 1 येईल आपला.